कोकण किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी आणि सागरी व्यापारातून महसूल मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी अरबी सागरात भरपूर किल्ले बांधले. त्यातलाच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे किल्ले कुलाबा. 1680 मध्ये शिवाजी महाराजांच्या आदेशावरून ह्या किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं, पण दुर्दैवानं त्याच वर्षी शिवरायांचं रायगडावर निधन झालं. आणि मग पुढे संभाजी महाराजांच्या काळात ह्या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. अलिबागच्या किनारपट्टीपासून समुद्रात साधारण 1 किलोमीटर आतमध्ये एका बेटावर हा किल्ला वसलेला आहे. इंग्रज, पोर्तुगीज, यवन, डच सारख्या सगळ्या शत्रूंच्या छातीत धडकी भरवणाऱ्या या किल्ल्यानं शेवटपर्यंत मराठ्यांचा भगवा आपल्या खांद्यावर मिरवला. मराठा नौदलाचे सरखेल कान्होजी आंग्रेंनी ह्या सागरी किल्ल्यांच्या मदतीनं अरबी सागरावर एक जबरदस्त वर्चस्व निर्माण केलं. त्या काळात कुठल्याही परकीय जहाजाला मराठा सरकारला जकात दिल्याखेरीज या परिसरात वावरणं अशक्य होतं. मध्ये इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी एकत्र येऊन कुलाबा किल्ल्यावर हल्ला चढवला, पण कान्होजी आंग्रेंनी आपल्या आरमाराच्या मदतीनं हा हल्ला धुडकावून लावला आणि ह्याच्यात इंग्रज आणि पोर्तुगीजांचं प्रचंड नुकसान झालं. शिवरायांच्या राजकारणाचं कधीकधी खरंच कौतुक वाटतं. हे टोपीकर इंग्रज आपल्या देशाला अपायकारक ठरतील हे शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वीच ओळखलं होतं, आणि म्हणून महाराजांनी इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या मुंबई बेटाच्या शेजारी उंदेरी, खांदेरी आणि कुलाबासारखे किल्ले बांधून त्यांच्यावर वचक ठेवला. ओहोटीच्या वेळेस समुद्र किनाऱ्यापासून ह्या किल्ल्यावर पायी चालत जाता येतं, पण भरतीच्या वेळेस हा किल्ला चारही बाजूनी पाण्याने वेढलेला असतो. मित्रांनो, अलिबागला जर कधी जाणं झालंच तर शिवरायांच्या आणि मराठा साम्राज्याच्या या शक्तिस्थानाला भेट द्यायला विसरू नका.